नमस्कार मंडळी, आपण पारू मालिका 1 जुलैच्या भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत. दामिनी घराच्या बाहेरच असते आणि रडत म्हणत असते, अहो घ्या ना मला घरामध्ये, मी किती वेळ बसू पावसामध्ये आणि आता मी जाऊ कुठे, असं म्हणते. आणि तिच्या डोक्यात क्लिक होतं की अरे दिशा आहे ना. मग ती दिशाला फोन लावते. दिशा मस्त घरामध्ये झोपलेली असते. फोन आल्यानंतर विचार करत असते, उचलू का नको, आणि जर बाबा नाही उचलला तर ही माझं नाव सांगायला कमी करणार नाही, त्याच्यासाठी उचलावंच लागेल. आणि मग फोन उचलल्यानंतर दामिनी दिशाला म्हणते, अगं मी इथे एकटीच बसली आहे गं, पावसामध्ये खूप जास्त पाऊस येतोय. मग दिशा बोलते की एक दिवस काढ तू, उद्या सकाळी मी तुला घरामध्ये घेते. आणि हे अहिल्या आंटीने नाही, सासूबाईंनी नाही केलेलं, ते तुझ्या मिस्टरांनी केलेलं आहे आणि नवरा बायकोच्या ह्याच्यामध्ये मी भाग घेत नाही. रूममध्ये बसलेली असते आणि आदित्यचा फोटो घेऊनच विचार करत बसलेली असते. तेवढं तिथे श्रीकांत येतो आणि बोलतो की आदित्याचाच विचार करते ना, जेवढा तुला त्रास होतोय ना, म्हणजे त्याला एकपट त्रास होत असेल तर त्याच्यापेक्षा दुपटीने तुला त्रास होतोय आदित्य असा वागला म्हणून. मग आज हरले श्रीकांत, माझे संस्कार हरले, माझी मान सन्मान प्रतिष्ठा ही गेली रे. का आदित्य असा वागला असेल, त्याने खूप मोठी एक चूक केली आहे, एक सत्य लपवून. आणि का माहिती आहे अजून पण त्याने काही सत्य लपवलं असेल आपल्यापासून. हे लोक माझ्याकडे आदराने बघत असतात आणि सत्याची बाजू घेणारे म्हणून मला ओळखलं जाणारे. आज मी माझ्याच मुलाने असं खोटं वागलं आहे माझ्यासोबत, मी काय तोंड दाखवू रे श्रीकांत लोकांना. मग श्रीकांत म्हणत असतो, अहिल्या होऊन जाईल सगळं व्यवस्थित, काही नाही तू टेन्शन घेऊ नको. आणि मग थोडंसं रडते आणि तिथे सीन चेंज झालेला असतो. आदित्य बसलेला असतो रडत आणि मग तिथे प्रीतम जातो आणि प्रीतमही रडायला सुरू करतो आदित्य दादाला बघून. आदित्य म्हणतो, मी एवढा वाईट ठरलो का रे आईच्या नजरेमध्ये. मी आईला बोल म्हणतोय तर आई मला डायरेक्टली सांगितलं की नाही बोलायचं म्हणून. असं का केलं आईने, आतापर्यंत आई रागवली चिडली होतं, पण आईने आज मला डायरेक्टली बोलले की तू मला बोलायचंच नाही म्हणून, आई म्हणायचंच नाही मला. मी एवढा वाईट ठरलोय का रे. प्रीतम म्हणतो, काही नाही आपण आईशी बोलूया, सगळं व्यवस्थित होईल, नीट होईल म्हणून. पारू ही रडत बसलेली असते, मारुती मामाही रडत बसलेले असतात, अहिल्याही रडत बसलेले असते, प्रीतम आदित्य सगळेच एकदम सीन नाही का बघण्यासारखाच असतो. सगळेच रडत असतात, एकदम खूप वाईट हाल असल्यासारखं. नेक्स्ट डे मॉर्निंग होते आणि पारू देवपूजा वगैरे करते, मंगळसूत्रात हळदी कुंकू लावते. तेवढं तिथे सावित्रा येते आणि सावित्रा म्हणते, काय मॅडम. मग ती म्हणते की काय नाही. सावित्रा मग त्यांना सांगत असते की घरामधलं कोणीही जेवण केलेलं नाही आहे रात्री, सगळे आपापल्या खोलीमध्ये बंद आहेत. मग पारू त्यांना म्हणते की एवढं प्रकरण घडलं आहे असं की न बाहेर निघण्यासारखंच झालेलं आहे ना. मग सावित्रा म्हणते, तू पण सांगायचं ना की जे खोटं लग्न झालं त्याचं ते मंगळसूत्र आदित्य सरांनी मी घातलेलं आहे, ते मी आदित्यला नवरा मानते म्हणून. मग तेवढ्यात पारू म्हणते, खोटं झालेलं आहे आणि मी कशाला सांगू ना. मग सावित्रा म्हणते की काही नाही, हे सगळं जसं आदित्यने खोटं बोलून जसं हे झालं तसं तुझंही नवऱ्याचं किंवा तुझ्या मंगळसूत्राचं ते पचवलं असतं त्यांनी, त्यात काही झालं नसतं. मग पारू म्हणते, नाही सावित्रा आता नको सांगायला, आणि मी ना गावाकडे जायचा निर्णय घेते, आता मी गावाला जाते, मला नको इथं, माझी इथं राहायची लायकी नाही आहे. आणि जाता जाता मला एक काम करायला आवडेल, मी माय आणि लेकाची ताटातूट केलेली आहे, ती जर मला जोडता आली तर मी खूप भाग्यवान किंवा नशिबान समजेल. आणि इथेच एपिसोड संपतो. अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.